वाडा शहरातील एससी समाजासाठी अर्थात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला एकमेव वॉर्ड म्हणजे वॉर्ड क्रमांक 14। हा मागच्या वेळेस अनुसूचित जातीसाठी राखीव होता, यावेळेस तो अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव आहे। मागच्या वेळेस 509 एकूण मतदार होते, जे 2017 मध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस 509 मतदार होते आणि त्यापैकी 355 मतदारांनी मतदान केलं होतं। त्यावेळेस एकूण 3 उमेदवार हे रिंगणात होते। रामचंद्र दामोदर जाधव हे आरपीआय या पक्षातर्फे तिथे निवडणूक लढवत होते आणि त्यांना 140 मतं मिळाली होती। 21 मतांनी ते विजयी झाले होते। जयेश राजेंद्र थोरात या भाजपाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता। जयेश थोरात यांना 119 मतदान झालं होतं आणि शिवसेना इथे तिसऱ्या क्रमांकावर होती। भरत दत्तात्रय थोरात या उमेदवाराला अवघी 92 मतं मिळाली होती। नोटाला इथे 4 मतं मिळाली होती। बौद्धाळी ग्रामीण रुग्णालयाचा परिसर, नगरपंचायत कार्यालय परिसर आणि रोहिदास नगर या विभागामध्ये हा वॉर्ड विभागलेला आहे। यावेळेस एकूण 520 मतदार आहेत आणि महिलांचं आरक्षण असल्याने 3ही महिला इथे निवडणूक रिंगणामध्ये आहेत, म्हणजे इथे तिरंगी लढत होताना दिसते। उबाटाचे भरत गायकवाड यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नीला तिकीट इथे मिळवलेलं आहे। इथे भाजपाकडनं रीता अशोक थोरात या उमेदवार उभे आहेत, त्या तरुण आहेत आणि भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेस इथे फक्त 21 मतांनी हारलेली होती। पुन्हा एकदा भाजपा इथे प्रयत्न करताना दिसतंय। रेश्मा भरत गायकवाड या शिवसेनेकडनं उभे आहेत। भरत गायकवाड यांनी आपल्या पत्नीला तिकीट मिळवण्यासाठी उबाठामधनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यांच्या पत्नीला अर्थात रेश्मा गायकवाड यांना त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे। वनिता भरत थोरात या उबाठाकडनं उभे आहेत। भरत थोरात हे शिवसेनेकडनं मागच्या वेळेस उभे होते, आता त्यांच्या पत्नी या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उभे आहेत। त्यांना काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे। मागच्या वेळेस त्यांना फक्त 92 मतं मिळाली होती, यावेळेस ते किती मतं घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भाजपाचा मागच्या वेळेस फक्त 21 मताने पराभव झाला होता, यावेळेस तिरंगी लढत आहे। आरपीआय मैदानात नाहीये, म्हणजे मागच्या वेळेस आरपीआय इथे जिंकली होती। इथे पूर्णतः हा मोहल्ला हा आरपीआयशी संलग्न होता, मात्र त्यांना तिकीट इथे दिलेलं नाही, म्हणजे आरपीआय पक्षातर्फे कोणी महिला उभी राहिलेली नाही। त्याच्यामध्ये उबाठा, बीजेपी आणि शिवसेना या 3च पक्षांमध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे।